ठाणे महापालिकेतर्फे सोमवार 17 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक तलावपाळी, टेंबी नाका, कोट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगोबापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली। सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला। या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बँड आदींचा समावेश होता। मिरवणुकी दरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपन बाईक आदी मान्यवर उपस्थित होते। मिरवणूक मार्गात कोट नाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टेंबी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर केली। मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली। उझबेकिस्तानातून आलेल्या क्रूर कर्म औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर मधून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अन्य हिंदू संघटनांनी भगवे ध्वज फडकवत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली। औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मेला व त्यानंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली। ही कबर म्हणजे गुलामगिरीचे चिन्ह आहे, तेव्हा ती कबर तिथून हटवून येथील सुरक्षा देखील काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे सुपूर्द केले। या आंदोलनात बजरंग दल प्रांत संयोजक रणजित जाधव, शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक अभयराज जगताप, ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले, विहिप ठाणे शहर उपाध्यक्ष माधुरी ओक, ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन, रजनी जैन आदींसह शेकडोच्या संख्येने स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय वीर बजरंगी। नाव अजित भीमराव जाधव, कोकण प्रांत बजरंग दल संयोजक म्हणून जबाबदारी आहे। औरंगजेबाची जी कबर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा आदर्श कोणीही या भारत देशात मानत नाही। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो आहोत। उझबेकिस्तान मधून आलेल्या क्रूर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर मध्ये असण्याची आवश्यकता नाही। आतापर्यंत खपवून घेतली, इथून पुढे खपवून घेणार नाही आणि सरकारला आमची विनंती आहे की त्वरित ती कबर संविधानात्मक मार्गाने काढून घेण्यात यावी आणि ती जागा रिकामी करण्यात यावी। तिथे सुरक्षेची सुद्धा आवश्यकता नाही। केंद्राने त्यांना जी सुरक्षा दिली आहे, आमची केंद्र सरकारला सुद्धा मागणी हीच आहे की ती सुरक्षा काढून घ्यावी, कारण तिथे असं काही खूप महत्वाचा मौल्यवान ठेवा नाहीये। ती जी कबर आहे ती कबर ही गुलामगिरीचं चिन्ह आहे, क्रूरतेचं चिन्ह आहे आणि ह्या देशामध्ये अशा कबरीची आवश्यकता नाही।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची 72वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात 19 मार्च पासून सुरू होणार आहे। ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील JK केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणावर बुधवारपासून 23 मार्च पर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे। या स्पर्धेला अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल। यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत। ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघुले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती। ठाण्यात होणाऱ्या या स्पर्धेचे बोधचिन्ह बिबट्या ठेवण्यात आले आहे। तर या स्पर्धेची टॅगलाईन श्वास कबड्डी ध्यास कबड्डी, आपली माती आपला खेळ, खेळू कबड्डी अभिमानाने अशी आहे। ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे। या स्पर्धेमध्ये 65 संघ हे सहभागी होणार आहेत। महानगरपालिका विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते। या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। ही फार मोठी स्पर्धा, निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत। मी ठाणे शहरातील सर्व कबड्डी प्रेमी नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री चषक 72वी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलंय। दिनांक 19 तारीख ते 23 तारीख या दरम्यान ही स्पर्धा JK ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ, पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे। सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे। तसंच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा राज्यमंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, पालघरचे पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अरविंद पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला। मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी 1980 साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले। शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांची कामं करण्याची पद्धत पाहिली। त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले। आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासत आहे। त्यांच्यासारख्या कष्टाळू कार्यकर्त्यांची आज गरज आहे। अरविंद पेंडसे विचार मंचांची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडविण्यासाठी करण्यात आली आहे। त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावर केला जाईल, ज्यातून भाजपला निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील। स्टेज व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल। आजच्या परिषदेत मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित, कोषाध्यक्ष रामकृष्णन अय्यर, कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, पवन कुमार शर्मा, KP मिश्रा, पंकज जैन, सुमन अत्री, डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार परिषद आम्ही बोलवली यासाठी की जे आमचे ठाणे जिल्ह्याचे भगवान होते त्यांना BJP मध्ये भगवान मानतात आणि गेले 87 मध्ये निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये जो काम त्यांनी देऊन गेले ते पूर्ण केले आणि आज परिस्थिती अशी आहे की अरविंद पेंडसे नाही आहे पण त्यांचं काम जिवंत आहे। आज पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये एक पण सीट काहीच नव्हतं, त्यांना आमदार ना खासदार कुठचे नाही, पण अरविंद पेंडसेच्या संघटनेमुळे आज पालघरला खासदार आहे, 3 आमदार निवडून आले। म्हणजे आपल्याला कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या बरोबर संघर्ष करायला लागला आणि या 40 वर्षानंतर आपण फुल फ्लेज BJP आम्ही करून दिलेली आहे। तो आदर्श आहे अरविंद पेंडसेजीच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि तोच कायम राहणार। त्या माध्यमातून आम्ही जुने कार्यकर्ते त्यांना आम्ही संघटित करतो आणि त्यांना आम्ही या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांना संघटित करून समाजामध्ये एक चांगला कार्यकर्ता घडावा आणि निष्ठाने राहावा। जो पेंडसेनी आपल्याला आदेश दिला, जो आशीर्वाद दिला त्याच्या मार्गावर आम्हाला चालायचे आहे। पुढे कार्य आम्ही एक मेळावा मोठा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना काम देणार, जबाबदारी देणार आणि त्याच्या पेंडसेजीच्या जीवनाच्या जसं आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये राम कापसेजीची व्याख्यानमाला होते, रामभाऊ म्हाळगीजीची होते, पण तो ठाण्याचा जो पुत्र आहे त्याच्याबद्दल आपण विचार करावा म्हणून हे आज आपण अरविंद पेंडसे विचार म्हणजे केला आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एक हे देणार आहे आदेश की असं काम करा। आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मी पालघरला फिरलो, ठाणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात आमच्या गावी घ्या, वसईला पेंडसेजीची पत्रकार हे घ्या व्याख्यानमाला, पालघरवाले म्हणतात घ्या, विक्रमगडचे लोक म्हणतात घ्या, वाड्याचे लोक म्हणतात। म्हणजे आज पण ग्रामीण जिल्ह्यामध्ये पेंडसे नाही पण पेंडसे त्या लोकांमध्ये मनामध्ये बसला आहे म्हणून त्यांना उत्साह आहे। जसा ठाण्याच्या लोकांनी साथ दिली त्यापेक्षा जास्ती आम्ही ग्रामीणमध्ये एक बस। नमस्कार। भारतीय जनता पार्टी मोठी करण्यामध्ये अनेक लोकांचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी काही नावं घेतली जातात त्याच्यात अरविंद पेंडसे हे नाव आपल्याला अगदी आग्रहाने प्रामुख्याने घ्यावंच लागेल। अरविंद पेंडसे यांनी ज्या तळमळीने संघटनेसाठी काम केलं आणि तेव्हा काम केलं की जेव्हा भारतीय जनता पार्टी अख्ख्या देशामध्ये फक्त 2 खासदार होते
म्हणजे ना पैसा होता ना सत्ता होती, पुढे काय होईल पार्टीचं हे कोणालाही माहित नव्हतं. पण अशा खडतर काळामध्ये अरविंद पेंडसे यांनी जीव तोडून पार्टीचं काम केलं. पक्षासाठी त्यांनी अख्खं आयुष्य आपलं वाहिलं होतं आणि पक्षाचं काम करता करताच 1987 साली त्यांना आमदारकीचं तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि परतीच्या प्रवासामध्ये अकोल्याहून येताना त्यांचं निधन झालं. म्हणजे पक्षासाठी जी तळमळ होती असे अनेक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या मेहनतीमुळे मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीला सोन्याचे दिवस आलेले आहेत.